चल जाऊया. नाही थांब, मी तुला एक गोष्ट विचारू. हां हो आता मी जे विचारेन तसं प्लीज ऑनेस्टली आन्सर दे मला. बोल. तुला कधी माझा राग येतो का? कशासाठी? लुक, इन अ वे तुझं आणि समर सरांचं माझ्या हट्टामुळे लग्न झालंय ताई. पण ऐक ना, मी हे जे काय केलं ना ते तुला सुखात बघण्यासाठी केलं. सध्या आपण माझ्या नाही तुझ्या लग्नाची काळजी करूया. त्यामुळे मी तुला जे काही सांगितलंय त्या सगळ्याचा विचार कर. बाबा तुम्ही ठीक आहात ना? हो ठीक आहे, एवढं काही झालेलं नाहीये. बाबा मॉम खूप रडत होती माहितीये. तुला जर त्रास होत असेल ना तर तू आज बाहेर झोप, मी आणि रोहन आतमध्ये झोप. पण तुम्ही असं का म्हणालात मम्माला की तुम्ही तिला डिवोर्स देणार आहे म्हणून? अगं माणसाच्या आयुष्यामध्ये काही गोष्टी असतात, काही विचार असतात, काही तत्व असतात आणि माझ्या आयुष्यामध्ये प्रामाणिकपणा हा खूप महत्वाचा आहे. प्रामाणिकपणा ही काही शिकवण्याची गोष्ट नाहीये ग. त्यात पर्सेंटेज नसतं, एकतर तो असतो किंवा नसतो. माणसानं मोठी स्वप्न बघू नयेत असं माझं म्हणणं नाही, पण कशाच्या आधारावर सांग ना. त्यासाठी आपण काय पणाला लावतो, कसे वागतो याचा विचार त्यानं करायला नको. जाऊ दे, तुला नाही कळणार हे. एक दिवस पण कळेल, तुलाही कळेल. बाबा का बोलले असं? म्हणजे डिवोर्स होणार आहे का? ए राजा, असं काही नाही होणार आहे. ताई प्लीज तू खोटं नको बोलू. अगं तुला नाही माहित बाबा कसे वागतात आई सोबत. तू नसतेस ना इथे. बाबा ना अजिबात चांगलं वागत नाहीत मम्मा सोबत. आणि ते ना जेव्हा बोलतात ना तेव्हा तेव्हा भांडतातच. आणि तसंही त्यांनी तुझ्याच लग्नात डिक्लेअर केलंय ना की त्यांचा काहीच संबंध नाहीये. सुश, असं नाहीये. बाबा ना ते सगळं रागाच्या भरात म्हटले आणि ट्रस्ट मी, तो राग कधीतरी नक्कीच कमी होईल. काही झालं तरी आपण सगळे एक घट्ट कुटुंब आणि कायम असणार आहोत. होईल सगळं नीट, नको काळजी करू. या तुम्ही पण या. आत्ता त्या श्वेताला हात लावू नका. तिच्या घरावर लक्ष ठेवा, पण तिला कळलं नाही पाहिजे. असं वाटायला हवं की आपण तिच्या मागे कधी नव्हतोच. नाहीतर परत तिला कळलं ना बोंबाबोंब करेल आणि आपल्या अडचणी वाढतील. घरात सगळं शांत होऊ दे, मग बघतो मी तिच्याकडे. हा ठेव. ऐक ना ते, मगाशी नाही म्हटलो पण थँक्यू. फटके देऊ का? इथेच थांबतो. अंशुमन, 1 मिनिट. का? काय झालंय? अजून काय व्हायला नको म्हणूनच तू इथेच थांब, आत येऊ नकोस. आधीरा परत घरी आली ना तसंच तू तुझ्या घरी परत जा. रोहन घेऊन जाईला. हे अंशुमन, हा तुला अरे तुरे का करतोय? आपण बोलूया. नाही, आणि दुसरी गोष्ट, आधीरा इथे कायमची आलेली नाहीये. मी घेऊन जाणार आहे तिला. गुड जोक रो. असं काय होईल मला वाटत नाही. तुम्हाला जे हवं होतं ते झालंय ना. लग्न झालं, खूप वरच्या क्लासच्या लोकांची ओळख झाली, सगळे कपडे दागिने मिळाले ना. एक मिनिट. आता परत असाच काही प्लॅन आहे का तुमचा? म्हणजे आधीराला त्रास द्यायचा, मग ती चिडून इकडे येणार आणि मग तिच्या थ्रू तुम्हाला हव्या त्या गोष्टी करून घेणार. कारण तुम्हाला माहिती आहे समर दादा आधीरासाठी वाटेल ते करतो. वाह, तुमची सगळी फॅमिलीच सामील आहे ना तुमच्या प्लॅन मध्ये. स्वानंदी वहिनी इथे घरात भांडण लावते, तिच्यामुळे माझी मॉम हॉस्पिटलमध्ये, आणि हे बरोबर आधीरा घरी परत आलेली असताना. परफेक्ट टायमिंग. किती सिक माणसं आहात तुम्ही. अंशुमन, तुला जे काही बोलायचंय ते मला बोल. माझ्या बहिणीला मध्ये आणायची काही गरज नाहीये. अरे पण तुझ्या फॅमिली मधला सगळ्यात मॅनिप्युलेटिव्ह मेंबर तुझ्या फॅमिलीत येऊन बसलाय ना, तुझी बहीण. आणि ती जो काय तमाशा करते ना आमच्या घरात, त्यावरून मी तिला बोलूच शकतो. तुझी ताई आमच्या घरात आल्यापासून आमच्या घरातली सगळी शांतता गेली आहे. घेऊन जा तुझ्या बहिणीला. तिचं तोंडही बघायचं नाहीये आम्हाला कोणालाच बघायचं नाहीये. आणि परत तुझ्या ताईने आमच्या घरात गोंधळ घातला ना, सोडणार नाही मी तिला, सोडणार नाही.
माझ्या बहिणीला जर काही बोललास ना अंशुमन तर बघच. रोहन नाही ताई, आजवर नाही. ह्यांनी माझा फक्त चांगुलपणा बघितलाय, पण आता नाही. माझ्या फॅमिलीला आणि माझ्या ताईला जर काही बोललास ना तर मी किती वाईट आहे हेही दाखवू शकतो तुम्हाला. रोहन 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 सोड त्याला. काय करतोयस तू? ताई, तू तुला कसं रोहन 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 पुरे त्यांच्यासारखं नाही वागायचं आपल्याला. सोड ये चल. त्याला हेच वागायला हवंयस तू. पण तो तुला घरी नाही घेणार असं म्हणतोय. अरे तू कसा नाही घेणार मला घरात? हे घर जसं त्याचं आहे तसं राजवाड्यांचं पण आहे, आजींचं आहे, अधिराचं आहे, सगळ्यांचं आहे की नाही? बरं मी राजवाड्यांची बायको म्हणून या घरात आले, मग तो मला कसं काढू शकेल? त्याच्या आईला बरं नाही आहे ना, म्हणून जरा हल्लाय आणि असा वेड्यासारखा वागतोय तो. पण तू नको काळजी करूस, मी बोलते ना त्याच्याशी. ऐक रोहन प्लीज, इथला ताण नको वाढवूया. खूप टेन्शन येत आत्ता. बी अ गुड बॉय. तू आत्ता घरी जा, आपण बोलू. इट्स ओके, मी बरी आहे. खूप गैरसमज आहेत तुझे. ही जी नावं तर तू घेतलीस ना, त्यांना तू घरात हवी आहेस, काही त्यातलाच एक गैरसमज. नाईलाज म्हणून दादाने तुझ्याशी लग्न केलं आणि नाईलाज म्हणूनच तुला या घरात येऊ दिलंय. किती घाणेरडी फिलिंग असेल नाही? आपण कोणालाही नको आहोत तरी आपण ते पॅरासाइट सारखे, बांडगुळासारखे चिकटून आहोतच. तुला काही सेल्फ रिस्पेक्ट आहे की नाही? का अजून इन्सल्ट करून घ्यायचंय तुला या घरात? कोणाचंही काही अडणार नाहीये तू इथे नाही राहिलीस तर. शाणी असशील तर या घरात पाऊल ठेवू नकोस. शहाणी तर मी आहेच आणि या घरात पाऊलही ठेवणार, कारण माझं घर आहे ना हे. तुझं घर? हे घर तुझं आहे, हवंय हे घर तुला? किती अँबिशियस आहेस ग तू. पण या घराला तुझी गरज नाहीये. ते बघू आपण. माझ्या वाटेत येऊ नकोस वहिनी. आता तरी मला तू माझ्या वाटेत दिसतोयस. वाट तर मी लावणारच आहे. एकदा जिंकलं म्हणजे प्रत्येक वेळी कसा जिंकशील तू? अरे असं नाही होत. मी कधी हरत नाही आणि मी कधी हार मानत नाही. तुला उडवून लावायला मला 1 सेकंद पुरेल. इतकं सोपं नसतं आणि मला नाही वाटत तू ते करू शकशील. नाही वाटत? चालेल. हे इतकं महत्वाचंच नाहीये माझ्यासाठी. आता तू ते करू शकत असतास तर तू करून मोकळा झाला नसतास का? हे इथे माझ्या समोर उभं राहून अशा धमक्या वगैरे दिल्या नसत्यास. ऍक्च्युली माहितीये का, तू आता हे जे काही बोलतोयस ना ते तू करू शकत नाहीस, कारण ते तुझ्या हातात नाहीये. ठीक आहे, मग बघच तू तुझी वाट कशी लावतो ते. आता ना तुझा संसार होणार ना अधिराचा. आणि मी ना माझा संसार मोडू देणार ना अधिराचा.